तिरंगी लढत तर होईलच, पण नेमका कोणता नेता ही लढत जिंकेल आणि इंदापूरचे गणित बदलेल हे या विधानसभेच्या निवडणुकीत पाहण्यात येणार आहे. बरं, एकही नेता साधा नाही, सगळे मातब्बर आणि सगळ्यांकडेच ताकद. मग ती राजकीय किंवा मग आर्थिक किंवा मग सामाजिक. गोष्ट आहे इंदापूरच्या विधानसभेच्या जागेची. नमस्कार मित्रांनो, मी सार्थक पाटील, तुम्ही पाहत आहात जनाकृती. आपले पहिले उमेदवार म्हणजे हर्षवर्धन पाटील. इंदापूर म्हणजे बारामती लोकसभेचे क्षेत्र, त्यामुळे शरद पवारांचा या भागात दरार आणि नियंत्रण यात काहीच कमी नाही. पण जर सुरुवात पाहिली तर शंकरराव पाटील म्हणजे हर्षवर्धन पाटलांचे चुलत आजोबा. त्यांनी 1962 पासून 1978 पर्यंत ही इंदापूरची जागा आपल्याकडेच ठेवली. त्यानंतर राजेंद्र घोलप, गणपतराव पाटील, मग परत ही जागा पाटील घराण्याकडे आली, म्हणजे हर्षवर्धन पाटलांकडे. तीही 1999 ते 2009 पर्यंत. मग ते अपक्ष असतील किंवा काँग्रेसमध्ये असोत की भाजपमध्ये. 2 साखर कारखाने, इंदापूर अर्बन बँक, पंचायत समिती आणि जनतेसोबतचा रोजचा कनेक्ट. त्यामुळे सुरुवातीपासून हर्षवर्धन पाटलांचे इंदापूरमधील राजकीय स्थान हे बळकट आहे. पण 2014 आणि 2019 मध्ये मोदी लाट भाजपच्या काही निर्णयांमुळे त्यांच्या नेतृत्वाची ओळख ताजी न होता ती जुनी झाली आणि त्यांना जनतेने सत्तेबाहेर टाकलं. पण पुन्हा शरद पवारांच्या या राष्ट्रवादी गटात त्यांचा समावेश करून घेण्यात आला. त्याचं कारण म्हणजे त्यांनी या लोकसभेत सुप्रियाताईंना दिलेला पाठिंबा. त्यांचीच फलश्रुती म्हणजे शरद पवारांचे पाटील यांच्यावर आलेले कृपादर्शी नजर. आणि या जोरावर त्यांनी परत एकदा या 2024च्या निवडणुकात आपले गमावलेले स्थान परत एकदा मिळवण्यासाठी दंड ठोपतले आहेत. पण दुसरे उमेदवार म्हणजे प्रवीण माने. इंदापूर हायवेवर दिसणारा खूप मोठा कारखाना हे यांचं साम्राज्य. खूप मोठा दूध संघ, शेतकऱ्यांपर्यंत थेट पोहोचविणारा मार्ग, ते आहेत प्रवीण माने. त्यांना हर्षवर्धन पाटलांच्या जागी शरद पवार गटाकडून उमेदवारी हवी होती, पण शरद पवारांनी ती नाकारली आणि त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचे जवळपास ठरविले आहे. तेही त्यांच्याच कार्यकर्त्यांची स्पेशल सभा घेऊन. परिवर्तन मेळावा. त्यांचा राजकारणातील सहभाग किंवा अनुभव म्हटलं तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम आणि आरोग्य सभापती, पण गडी जिगरबाज. आर्थिक सामाजिक कसल्याच बाबतीत कमतरता नाही. त्यामुळे तर टेन्शन आहे शरद पवारांना आणि हर्षवर्धन पाटलांनाही. आता तिसरे उमेदवार दत्ता मामा भरणे. 2014 आणि 2019 मध्ये सलग आमदार, तेही राष्ट्रवादीकडून. आता सध्या तर महायुतीमध्ये आहेत आणि अजित पवार गटाकडून त्यांना उमेदवारीही फायनल झालेली आहे. या निवडणुकीमध्ये ते हॅट्रिक मारण्याच्या तयारीत आहेत. मुळात तर इंदापूरमधील जातीय समीकरणात त्यांना फायदा झालेला नाही, पण तरीही फक्त कामाच्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर त्यांनी दोन्ही वेळेला आमदारकी खेचून आणलेली आहे. 2014 मध्ये 14,173 मतांनी आणि 2019 मध्ये 3,110 मतांनी हर्षवर्धन पाटलांचा त्यांनी पराभव केला होता. एकतर त्यांना अजित पवारांचा खूप मोठा पाठिंबा आहे आणि त्यांना वोटर बेस पण राष्ट्रवादी काँग्रेसकडून भेटलेला आहे. पण यावेळेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेस विभाजित झाले असल्या कारणाने त्यांना याच प्रामाणिक वोटर बेसचा किती फायदा होऊ शकतो आणि किती नुकसान हे सांगणं कठीण आहे. पण तसं पाहायला गेलं तर दत्ता मामा हे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत. त्याची 2 कारणं आहेत. एक तर त्यांनी दिलेलं कार्यकर्त्यांना राजकीय बळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील आपल्या माणसाची प्रतिमा. त्यामुळे सहजासहजी दत्ता मामा हे लगेच डावलले जाणार नाहीत, हे मात्र फिक्स आहे. पण ही झाली नेत्यांची प्रोफाईल आणि त्यांच्याबद्दल माहिती. पण इंदापूरमध्ये भरपूर गोष्टी ह्या चालू आहेत. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बारामतीमधून येत असलेला ताकदीचा प्रवाह. शरद पवार हे आता अजितदादांपासून वेगळे असल्या कारणाने कार्यकर्त्यांमधील जो संभ्रम तिला कसल्याही प्रकारे तोडणं शक्य नाही. इंदापूर, बारामती किंवा मग पुणे असेल किंवा सोलापूर, कोल्हापूर किंवा मग थोडाफार मराठवाडाही, या वरिष्ठ आणि अग्रस्थानी असलेल्या नेत्यांच्या वादामुळे भरपूर कार्यकर्ते आणि राजकीय मंडळी ही विभाजित आणि संशयी झाली आहे. त्याचा नेमका परिणाम हा नव्या दमाच्या नेत्याला भेटला का जुन्या माणसाला हे काही ठरल्याने ठरणार नाही किंवा कोणी सांगितल्याने वळणार नाही. आणि नवीन चेहरा म्हणजे प्रवीण माने, ज्यांच्याकडे तरुणाईचा प्रचंड पाठिंबा असल्याचे जाणकार सांगतात. पण राजकीय पातळीवर त्यांच्या वयाची आणि त्यांच्या कार्याची शैली पोहोचली का नाही याचं उत्तर तर ही निवडणूकच देऊ शकेल. हर्षवर्धन पाटलांची कमबॅक होण्याची परिस्थिती खूपच अवघड होताना दिसत आहे, परंतु त्यांना असलेला बारामतीचा पाठिंबा ही गोष्ट नजरअंदाज करता येणार नाही. आणि राहिली गोष्ट दत्ता मामांची, तर अजित पवारांपेक्षा शरद पवारांच्या लातेची चर्चा सध्या सगळ्या महाराष्ट्रात आहे. कारण जनतेची सहानुभूती तिकडे आहे. त्याचा फटका मात्र या इंदापूरच्या निवडणुकीत होणार, हे पण राजकीय विश्लेषक सांगतात. या तिरंगी लढतीमध्ये एकमेकांच्या मते खाण्याचा सपाटा असणार आहे, कारण तिन्ही उमेदवार ही मातब्बर आणि एकमेकास पुरून उरणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाची दिशा आताच सांगता येणं कठीण होऊन बसलं आहे. आता याबद्दल तुमचं मत काय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.